स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलवरती। याचे नाव आहे VS रेसिपीज। आज आपल्याला करायची आहे टमाटरची चटणी। आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टमाटर। आता ते आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत। आपले टमाटर आता कापून झालेले आहेत। आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे। आपण आता लसूण बारीक कापून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे त्यासोबत। आपण आता गॅसवर कढई ठेवायची आहे तापवायला आणि नंतर त्यात तेल घालून घ्यायचे आहे। आपल्याला तेल गरम झाल्यानंतर जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। त्यानंतर लसूण घालून घ्यायचं आहे तेलामध्ये। ते थोडं लाल होऊ द्यायचं आहे लसूण आपल्याला। नंतर आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे थोडासा। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि परतून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आता हळद घातल्यानंतर। त्यानंतर आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे 2-3 चमचे आणि परत मिक्स करायचं आहे छान। आपल्याला ते लाल तिखट मिक्स केल्यानंतर छान टमाटर पूर्ण घालून घ्यायचे आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। टोमॅटो छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला भाजीमध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचे आहे। मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला भाजीवरती छान कोथिंबीर पेरून घ्यायची आहे। टोमॅटो आंबट असल्यास थोडा गूळ घातला तरी चालेल, कारण छान तरी पण येते गुळाने आणि छान टेस्ट पण येते। गूळ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि भाजीला थोडा वेळ शिजू द्यायचे आहे। टमाटरची चटणी आता शिजवून तयार आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। आता आपण सर्व करायला घेऊया। टमाटरची चटणी आता खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।